थँक्यू सो मच माडस. गुलाबी थंडीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. जबरदस्त संगीत डीजे ऑपरेटर आमचे कबीरदादा पाटील शिवभक्त आहेत. त्यांच्या माध्यमातून उद्या नव्या पूर्ण ग्रामस्थ मंडळ नागाव असेल त्यांचे पूर्ण सहकारी शिवजयंती जन्मोत्सव मोठ्या संख्येनं साजरा केला जातो 19 फेब्रुवारी. ज्या राजाच्या मुळे आज आपण मराठी माणसाचा स्वाभिमान आज आई बहीण ज्याच्यामध्ये आज खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये आणि गर्वाने जी रस्त्यावरती चालते तो राजा म्हणजे राजा शिव छत्रपतींचं. तुम्ही शिव जन्मोत्सव उद्या नव्या जोशानं दिंडी देखील निघेल जोरदार असते. बघा लक्षात असू द्या जो शुक्रवारी जो रेग्युलरचा ज्या 4 संघ आहेत त्यातून जो 2 मॅचेस जिंकेल यातून जो 2 मॅचेस जिंकेल तुम्ही सॅटर्डेला उपस्थित असता. आम्ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ओके. आणि काही गोष्टी आहेत ग्रामस्थ मंडळ नागाव यांच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला भेटतील. वारकरी संप्रदाय या 26 गावांना लावलेला ना नाही खऱ्या अर्थानं रामकृष्ण हरी. गेम ऑन लेस्ले फर्स्ट बॉल आडवा बॅट केसला लॉंग ऑन ला मिड ऑन सॉफ्ट फिल्डर लॉंग ऑन पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू फरार. पहिला दमदार चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आला. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस फ्रंट फुटला पहिला उजवा पाय मात्र हाणला त्याच्यानंतर मेन विकेट सीमावर लागोपाठचा दुसरा. आणि उद्याच्या मॅचेस आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतो. बघा शुक्रवारी एकाटपाडा बमाली ही अशी मॅच होणार आहे शुक्रवारी आणि नागाव राजेश आणि निघू म्हणजे या मॅचेस तुम्हाला 4 संघ पाहणार आहात. यातून जो जिंकेल तो खऱ्या अर्थानं यातून 4 मधून जो 2 जिंकेल त्यातून त्याच्याशी खेळणार याची देखील नोंद घ्या. पुढचा बॉल स्वीट हिटचा प्रयत्न शिवम गुंडलीकडनं झालाय आणि हा बॉल डॉट आलाय. भूषण पाटीलला तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये. बघा बुर्दुल संघाचा कोणताही जर प्रेक्षक आला असेल तर आमच्यापर्यंत नावं पोहोचवा प्लीज. जर आला असेल कोणी प्रतिनिधी तर या ना जॉईन आम्हाला जरा प्लीज कोणी पण असू द्या इथे या काही हरकत नाहीये. एखादा तुमचा प्रेक्षक येऊ द्या नावं सांगण्यापुरती प्लीज. तिथून बेकण्यापेक्षा मस्तपैकी व्यासपीठावरतून बघा तो आनंद वेगळा असतो. पण काही हरकत नाहीये प्रेक्षकांमध्ये तो जल्लोष असतो जुनून असतो. षटकातील पुढचा बॉल बोडा बडखा खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल खूप चांगला आहे. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न बीट केला. नो बॉल घोषित केला पंचानं. स्टेप आउट झाल्यात भूषण पाटील नो बॉल आणि पंच श्रीनाथ पाटील 40% जबरदस्त क्रिकेटर आहेत. एका बाजूला तुम्ही गोपाळ माळियाना पाहता जबरदस्त ऑफिशियल 2 पंच आज 40+ क्रिकेट खेळतात. 40+ न त्यांच्याच क्रीडांगणामध्ये 2 मॅचेस देखील जिंकल्यात. आता गेल्या वर्षी रनरअप होते या वर्षी चॅम्पियन होण्याचा नक्कीच त्यांचं स्वप्न असेल. मोतीराम पाटीलला पहिली बाईक जी मिळाली ऑल दी कार्पेट मैदानला फिल्डर उपस्थित योगेश पाटीलला तुम्ही पाहता. एक न स्कोर पुढे झाला धावा धावफलकावरती 10 या कड्यावरती 10 रन. षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज देवा भाग्यवंता तुम्ही पाहता कॅप्टन आहे. बॅटचा कडा विकेट कीपर महेश पाटील केला जज. विकेटचं बदल OUT फलंदाज बाद.
समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती रन संख्या पाहतात 10. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. बघा जरा फास्ट केला प्लीज. जवळजवळ 2:30 2:30 वाजले. उद्या शिवजयंती आहे. आजच आहे म्हणजे उद्या साजरी करायची. तुम्हाला लवकर देखील उठायचं असेल सर्वांना आणि म्हणून थोडा स्पीडअप करा प्लीज. प्रत्येकाच्या गावामध्ये जन्मोत्सव त्या साजरा केला जाईल. लोअर फुल टॉस फटका बनवला गॅप मध्ये. फिल्डर धावतोय तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळत आहेत 2. 2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 12 या कड्यावरती. शिवम गुंडली मैदानामध्ये जास्त स्कोर नक्कीच पोचण्याचा प्रयत्न असेल. जय गणेश नावाडी संघाचा. 3ऱ्या क्रमांकावरती विपुल पाटील मैदानामध्ये गेला. पुढचा बॉल शफल झालाय. क्रॉस द लाईन. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगला. बॅनर हिट फटका. शिवम गोंडीचा पहिला रॉकेट षटकारचा. स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 18 वरती तुम्ही पाहता. T20 वर्ल्ड कप खऱ्या अर्थानं पार पडला. 18 नंबर जर्सी विराट कोहली चांगला खेळ. कॅप्टन रोहित हिटमॅन शर्मा का मॅचला त्या टर्न दिलं जिथे 30 बॉलमध्ये 30 क्लासन पेटला होता. त्यानंतर ब्रेक घेतला रिषभ पंतनं आणि त्याच्यानंतर जो मॅचचा रिदम तुटला ना क्लासेन लगेच आउट झाला. पांड्याला विकेट मिळाली. त्यानंतर सूर्यकुमारला कोण विसरे. सूर्याला तिथे 16 धावेची गरज. लॉंग ऑफला जो झेल होता ना अविश्वसनीय. इथून मॅचचा रिदम तुटला की सर्व काही तुटतं आणि ते रिशन पनला माहिती आहे विकेट कीपर. रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न राहिला. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव. 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आदर्श पाटील नावात सर्व काही आहे. बॉल चालला लॉंगॉनला. फिल्डर उपस्थित. 1 केली पूर्ण. 1च धावेवरती समाधान. 1 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 20 या कड्यावरती 20 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. षटकात अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. आदर्श पाटील तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. समोर विपुल पाटील. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विपुल ऑन स्ट्राइक. व्यवस्थित बॅट वरती बॉल आला. बॉल वरती गेला. विकेट कीपरनं जजमेंट केला. विकेट मिळती आदर्श पाटीलला. विपुल पाटीलची फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रथमेश शालुंके. बॅटिंगसाठी लेफ्ट हँडर आहे. सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल केसला. आल्या धमाका. व्यासपीठाला दिली मानवंदना. मिड विकेट सीमा पार. प्रथमेश उर्फ डब्ल्यूच्या बॅटमधनं षटकार. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला 6 भरारी घेतोय 26 या कड्यावरती. या षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला.
13च्या सरासरीनं धावा धावपलकावरती तुम्ही 26 पाहता. शफल झाला लाईन फटका सजवला बॉल चालला पहिला टप्पा घेत बाउंड्री लाईनला शुभंकर शिवम गोंडीचा आणखीन एक दर्जेदार चौकार 4. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती सुधीर पाटीलचं स्वागत केलं चौकारानं. 10 चेंडू 22 खेळतोय षटकातील पुढचा बॉल स्विच हिट आठवण झाली डबल हँडरची वॉटर शॉट बॉल चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा शिवम गोंदीचा पंचांचा इशारा येणं बाकी अजून षटकार की चौकार 4. काय फटका होता रिवर्स तुम्ही पाहता स्विच हिट आठवण डबल हँडरची कधीपासून हेच प्रयत्न चालू होते शिवम गोंडलीचे आणि आता सक्सेस झाला. चौकाराला लागोपाठचे 2 चौकारानं स्कोर पुढे चालला 34 वरती. 34 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल स्कूपचा फटका लगवायचा होता इथे तुम्ही पाहता फलंदाज बाद विकेटचं बटन. स्कूपचा फटका लगवायचा होता इथे तुम्ही पाहता फलंदाज शिवम बाद झालाय 2 चौकार त्याच्यानंतर त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. गोलंदाज सुधीर नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला जय सालुंके. बारा चेंडू 26 धावेचं योगदान. जय सालुंके खेळण्यासाठी सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता सुधीर पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती धावा धावपलकावरती तुम्ही 34 पाहता. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा धावपलकावरती या ओव्हरच्या अजूनही 2 बॉल शिल्लक. पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 चौकार त्यानंतर विकेट त्यानंतर डॉट बॉल. पुढचा बॉल हा बॉल तुम्ही पाहता गुड लाईन फॉरवर्ड टेकअप होणारा बॉल होता. पोटा फटका खेळण्याचा प्रयत्न फट फुटला आला होता बीट झाला लागोपाठचे 2 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक सुधीरचा या षटकामध्ये तुम्ही पाहता. षटकातील शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होईल जय ऑन अ स्ट्राईक. अपील तुम्ही हलकीशी पाहिली 1 केली पुढे दुसरीचा कॉल दिला दुसरी सेकंड साठी डेंजरला फेकी थ्रू आला आणि इथे विकेट रनआउटच्या स्वरूपात जय बाद होतो आणि लेग बायच्या स्वरूपात धावाली एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. 3 षटकाच्या षटकानंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 35.
चौथ्या षटकाला सुरुवात होते. डेट ऑन स्लोगर हाणामारीचं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अंकुश सज्ज झालाय. समोर तुम्ही पाहता ज्यांना षटकानं अकाउंटला खुलं केलाय तो प्रथमेश साळुंके उर्फ डब्ल्यू स्ट्राईक इनला. पहिलाच बॉल. फटका चांगला फिल्डर उपस्थित आहेत मात्र पुढे आले बॉल मागे चालला वेगानं बाउंड्री लाईनला फिल्डरला बीट करून सीमा पार एक्स्ट्रा कव्हरला चौकार. चार न स्कोर पुढे चालला 39 धावा धावफलकावरती 39. षटकातील पुढचा बॉल. बॅटच्या रनर मध्ये लांबच स्लॅब उंची देखील तेवढी लांबी देखील गाठली आहे. बॉल चाला मिड विकेट लॉंग ऑनच्या मधनं सीमा पार दस्तक में मस्तक प्रथमेश साळुंकेचा हा बॅट मध्ये येणारा दुसरा षटकार. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 45. अंकुश वरती प्रत्येला डब्ल्यूचा लेफ्ट हँडर घातक व्यवस्थित बॅट वरती आल्या झेलची शक्यता. लेग स्लिपला सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. एक न स्कोर पुढे चालला धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 46 वरती 46. या पहिल्या पूर्वार्धाचा अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. प्रणव साठी बॉलची लेन ओळखली पिकअप केला. बॉल वेगानं चालला फिल्डर दूर होते. बॉल सी रेषा पार डीप स्क्वेअर लेगला प्रणव मुकादमचा हा पहिला चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 50 कंप्लीट. तुम्ही पाहता जय गणेश नावाली संघाच्या 50 धावा पूर्ण. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये धावा येतात. टार्गेट सेट कितीचं होईल येणारे 2 बॉल तुम्हाला सांगून जातील. चांगली स्पर्धा गुलाबी थंडीमध्ये आहे क्रिकेटचं हे ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये खूप थंडी लागते मला. थंडीमध्ये इथे तुम्ही मॅच पाहता. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. तुम्ही पाहता लोअर फुल बॉल होता. एक कलेक्ट केले दुसरीचा प्रयत्न चालू होता प्रणवचा नाकारला डब्ल्यू न कारण की शेवटचा बॉल त्याला खेळायचा. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला 51. शेवटचा बॉल शिल्लक 1 टू गो. या पूर्वार्धाचा शेवटचा बॉल कितीचा अंक येईल. सिंगल येईल डबल येईल षटकार की चौकार की डॉट बॉल की विकेट. पुढचा बॉल. बॅटच्या रनर मध्ये मिड विकेटला वॉटर शॉट शेवट गोड केली षटकारानं आणि षटकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 57 आणि 58चा टार्गेट पार करायचं ते बुर्दुल संघाला येणाऱ्या उत्तरार्धामध्ये.
रोहित पाटील अष्टपैलू क्रिकेटर 12-13 नागावचे उपस्थित आहेत. आम्हाला वाटलं तुम्ही झोपले असावे कारण की उद्या मॅच आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक चौथा राऊंड आहे. संदप सोबत खेळायचं आहे. जरा झोप देखील महत्वाची आहे रोहित. मॅचला सुरुवात होती. 58चा पाठलाग करायचा. 14.50 सरासरी. स्ट्राईक केला महेश पाटील आणि नो स्ट्राईक केला तुम्ही पाहता सुधीर पाटील. पाटील बंधू मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. शिवम गोंधली गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल समोर तुम्ही पाहता महेश पाटील. बॅटचा कडा विकेट कीपर बीट. तुम्ही पाहता झेल होता. विकेट कीपर बीट झाले. फर्स्ट स्लीपला फिल्डिंग डिपार्टमेंट खूप छान होतं. बॉलला स्टॉप केलं. डॉट बॉल आला. 58चं टार्गेट पार करायचं उत्तरार्धामध्ये. बॅटिंग करत असताना बुर्दुल संघाला षटकातील पुढचा बॉल. ऑन दी कार्पेट बॉल झाला बॉर्डरलाईनच्या दिशेनं. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते फक्त सिंगल. सिंगलला महेशनं खेळायला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला. तो मात्र सेगणेशा देखील ओपन झाला टीम बुर्दुलचा 1 या आकड्यावरती. सुधीर पाटील ऑन अ स्ट्राइक. जबरदस्त क्रिकेटर आहे. फटका फसलाय. झेलची शक्यता. कॉटन बॉल आणि विकेट मिळतीये मोठी सुधीर पाटीलची. 0वरती बाद. पहिला धक्का टीम बुर्दुलला 1 वरती 1. सुधीर पाटील ज्याच्यावरती दारंदार असतो या बुर्दुलचो तो मात्र 0वरती बाद. विकेट. अजय बॉम्बे मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती लेफ्ट हँडर सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल. बॉल खूप चांगला पडल्यानंतर तुम्ही पाहता विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. बॅट्समॅन समोर तुम्ही नावालीचे प्रेक्षक देखील पाहता. या मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. आडवा बॅटनं खेचला. स्क्वेअर लेगला फिल्डर पोचतील का. मात्र त्याच्या अववाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार. चौकार की षटकार. स्क्वेअर लेगचे पंच चौकार. ओके ओके हालाय चौकार 4.
श्रीनाथ पाटील त्याने इशारा षटकार दिला, स्क्वेअर लेगच्या पदानं चौकार दिला, लगेच माफी मागितली की हा बॉल सीमा पार आहे. स्क्वेअर लेगला चौकार पाहिला अजयनं, चौकारनं सुरुवात केली. संघ धावून पोहोचला 5 वरती. या षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल या षटकातील. गुड लाईन्स बरोबर टेकअप झाला. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चालला. धावा धाव पलकावरती तुम्ही पुढे जात असताना पाहता 6 या आकड्यावरती. हा बॉल खूप चांगला. शरला जवळून बॉल गेला. अजयला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. लक्ष 58 होतं आणि पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना शिवम गोंडीने धावा उभ्या खर्च केल्या या षटकामध्ये. 6 आणि समीकरण 18 मध्ये 52 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला. प्रथमेश, बॉल चांगला आहे. तुम्ही तिथे पाहता फिल्डर उपस्थित आहेत जय. जोपर्यंत बॉल येतील फेकतील तोपर्यंत मिळती सिंगल. सिंगल स्कोर पुढे चाललाय. धावा धाव पलकावरती 7. 18 बॉल 52 करायचे. तर समीकरण तुम्ही पाहताय 17 चेंडू 51 ची गरज आहे. आमचे आयोजक पाहताय मॅचला एन्जॉय करतात. षटकातील पुढचा बॉल. बॉल चाला बॉलच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तुम्ही पाहता. फिल्डिंग काय झाली शॉर्ट ऑफच्या फिल्डर कडनं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल रिलीज केला. तिथे फिल्डिंग दमदार झाली. 1 स्कोर पुढे चालला. धावा धाव पलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव पलकावरती. षटकातील पुढचा बॉल. समोर महेश पाटील. इथे तुम्ही पाहता 9 सेकंदला बॅट्समनला जरूर हिट झाला. अन्यथा बॉल वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं गेला असला आता हा बॉल डॉट आला. धावा धाव पलकावरती स्थिर आहे स्कोरबोर्ड वरती. 8 या आकड्यावरती अनधिकार फेड बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 1च धाव. सिंगलला जास्त प्रमोट केलं जात आहे टीम बुर्दुलच्या बाजूनं. मोठे पटके हवे आहेत आणि ज्याच्यावरती आता विश्वास आहे तो महेश पाटील. त्याच्या बॅटमध्ये येतील का. अजय देखील मोठे पटके मारू शकले. मॅच इथून संपली नाहीये. सुधीर पाटील निराश आहे, नाराज आहे. ज्याची शून्यावरती विकेट ज्यानं खाते उघडता आला नाही त्याची महत्वाची विकेट पडली. आडवा बॅटनं खेचला, उंच गेला. जय उपस्थित आहे. सोडलाय कॅच. कॅचच्या एलिव्हेशन मध्ये पोहोचले नव्हते. जेलपर्यंत पोहोचले होते पण कुठेतरी थोडं दडपण आहे आणि जेल जमीनला दान झाला. अशा मोमेंटला अशा कॅचेस महागात पडतील तुम्हाला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. जयनं सोडलाय जेल. कोडुंकाला या बॉलला स्वतः प्रथमेशला तुम्ही पाहता या बॉलवरती सिंगल आली. सिंगलच्या बरोबरीनं 12 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावपलकावर तुम्ही पाहता फक्त आणि फक्त 11 धावा आणि आता 12 बॉल आणि विजयासाठी 47 धावेचा पाठलाग करायचा.
मंथन पाटील तुम्ही पाहता आमचे लाडके आयोजक स्पर्धेचे उत्तमदादा पाटील यांचे सुपुत्र आहेत. गेल्या वर्षी देखील 5 दिवस ते स्पर्धेला पाहतात. शाळेला 5 दिवस सुट्टी दिली असावी. स्वराज देखील आहेत, तुमचं देखील स्वागत करू. खूप गमतदार मुलगा आहे तो, स्मार्ट मुलगा आहे. आमचे लाडके आयोजक देखील मॅचला एन्जॉय करतात. मोत्यांदादा पाटील असतील जे टीमचे कॅप्टन आहेत, 40+ आहे. गुरुदादा पाटील असतील. हॅप ट्रॅकर शॉट अप फुल बॉलला पाठवला लॉंग ऑन. सीमारेषेच्या जवळ उभा आहे तैनात फिल्डर शिवम गुंडली. त्यानं टिपलाय झेल. संपला महेश पाटीलचा खेळ. विकेटचं बदल. विराज पाटील तुम्ही पाहता. दिलीप पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. वडील आज 40+ क्रिकेट खेळतात. मुलगा देखील खूप चांगला क्रिकेट खेळतोय. बॉल चालला ऑल इन दी कार्पेट डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. विराज पाटीलच्या अगेन्स्ट आल्या ठोकला. अभि पाटीलच्या बॅटमधून चौकार 4. फुल टॉस बॉल. तिथे फिल्डर उपस्थित प्रथमेश. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 16 या आकड्यावरती. 9 चेंडू 42 धावेची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये उडवला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. स्लॉट मध्ये पाठवला इन टू दी प्लॉट. आजयच्या बॅट मधनं आलाय षटकार. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 22 या आकड्यावरती. 8 बॉल 36 ची गरज आहे. 8 बॉल मध्ये तुम्हाला 6 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारावे लागतील. 6 षटकार हव्यात. अवघड प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न. शॉट ऑन फुलचा प्रयत्न होता. बीट करून गेला. डॉट बॉलला. समीकरण तुमच्या समोर आहे. 7 बॉल 36 ची मॅच आहे. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता समीकरण असेल 6 बॉल 36 ची गरज आहे. म्हणजे 6 बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारावे लागतील. डेट और स्लोगर मध्ये या 6-36 बनतील का? जिथे पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग करते नवाळी तेव्हा शेवट षटकामध्ये अंकुशा जिथे 22 धावा दिल्या जातील. याच धावा कुठेतरी या मॅच मध्ये संजीवनी देऊन गेल्या टीम फुर्दुल संघाला. 6 बॉल 36 अजूनही गरज आहे. सहा चेंडू 36 धावेची गरज आहे. 6 मध्ये 42 देखील बनवल्यात करण वडवीनं. तर 6 मध्ये तुम्हाला बनतील का धावा? 36 एक नवीन विक्रम नवीन रेकॉर्ड होईल का अभि पाटीलच्या नावावरती? आणि 6 चेंडू 36 रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती जय सालुंके आलाय. षटकातील पहिलाच बॉल. बॅटच्या रडारमध्ये उंच खूप गेला. लॉंग ऑन ला फिल्डर सोडलाय झेल. तुम्ही पाहता प्रणव मुकादम याच्याकडनं मिस फील्ड झाली आहे. 1 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या 23 या आकड्यावरती.
5 बॉल 35 ची गरज आहे. 5 मध्ये 30च बनू शकतात. 35 बनतील का? एखादा नो बॉल. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. या बॉल वरती विकते फक्त सिंगल. आणि पूर्णपणे मॅच मध्ये वर्चस्व करत असताना तुम्ही पाहता टीम जय गणेश नावाले क्रिकेट संघ. 4 बॉल 34 धावेची गरज आहे. बाय 7 ला करा लेग स्टीपला फिल्डर जजमेंट अप्रतिम पकडला जाईल. विकेटचं पतन अभि पाटील बाद. मैदानामध्ये फलंदाज उडवला बॉल समोरच्या दिशेनं. सीमा रेषेच्या जवळ तुम्ही पाहताय. साजगीला दे धडक. सीमा पार षटकार. वेल गेली सत्ता गेली. शानपण सुटलं. हे शानपण अगोदर सुटलं असतं तर काय झालं असतं. कदाचित तुम्ही मॅच जिंकला असता पण असं काहीच घडलं नाहीये. हे षटकार तुम्हाला फक्त किती स्कोर आहे तुम्ही सामना गमवता हे सांगून जाईल. मॅचला टर्न गेली आहे आणि इथे बॉल चाला. बॉल देखील टर्न घेतला बॉडी लाईनच्या दिशेनं. या बॉलवरती मिळती आहे तो डॉट बॉल. समीकरण तुमच्या समोर आहे. 1 मध्ये 28. फडका चांगला आहे आणि बॉल चालला. मिड विकेटला फिल्डर खड्या. 28 धावेनं हा सामना जिंकला जय गणेश नावाली संघानं. दुसरा विजय प्रस्थापित केला. वेल डन बॉयज, वेल डन. हार्ड लक